तबेला, पागा. ठीक आहे. आपल्याला हे जे दिसतंय ह्या जर पागा असतील तर या दरवाजातून घोडा आतमध्ये बाहेर जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार ना. मग पागा कशी? हा कोणता? दारुगोळा. दारुगोळा कोठा. महत्वाचं म्हणजे ही पागाच आहे. साईज कमी असेल. महत्वाची गोष्ट, घोड्याचा पागा बघत असताना आपण कुठल्या किल्ल्यावरचा बघतोय, तो किल्ला कुठल्या प्रदेशात आहे इथून आपल्याला अभ्यास करायला लागतो. महत्वाची गोष्ट, आपण दख्खनच्या पठाराच्या पलीकडे किंवा सह्याद्री रेंजेस मधले जे किल्ले बघतो त्याच्यावरच्या घोड्याच्या पागा या खुज्या दरवाज्यांच्या आहेत. याचं कारण असं की सह्याद्रीत वापरली जाणारी जी घोडी आहे ही प्रॉपर छोटी घोडी नाही, खेचर नाही, भीमथडीच घोडी वापरली जायची, जी खेचरासारखी म्हणण्यापेक्षा छोट्या आकाराची आहेत. आणि तीच घोडी फक्त पर्वतांच्या मध्ये, दगडांच्या मध्ये चालतात, त्यांचे अँकल ट्विस्ट होत नाही. बाकी जर अरबी घोडी बघाल किंवा तुम्ही काठेवाडी म्हणतात, ती मैदानी घोडी आहे, ती मैदानात चालतात, सह्याद्रीत चालत नाहीत. त्यामुळं आपल्या घोड्यांच्या पागा ज्या बघितल्या त्याच्यात आणखी एक वर्णन करायला आवडेल मला, की आपण जर घोड्याचं अंतर हे महाराजांनी काढलेलं अंतर आहे बरं काय, हे मेजरमेंट नवीन काढलं, किलोमीटर, तसू, कोस, गज हे सगळं होतं त्यावेळेस, पण त्याच्यामध्ये घोड्याचं अंतर हे महाराजांचं नवीन इन्व्हेन्शन आहे. घोड्याचं अंतर का काढलं तर संताजी घोरपडेंची एक किस्सा माहित असेल, तो दिल्लीवरून डायरेक्ट बातमी द्यायला पुण्यात आले. आता तो किती तासाचा हा वादातीत मुद्दा असल्यामुळे त्याच्यात पडत नाही, पण एवढ्या फास्ट येत असताना त्यांनी 2 घोडी त्या दरम्यान पळवून मारलेली आहेत. एक घोडी पळवून मारली पण संताजी घोरपडे थांबले नाही, कारण निरोप किती महत्वाचा असेल, प्रोटोकॉल किंवा किती निष्ठा लावावी लागेल, या सगळ्या गोष्टी याच्यातून बघायच्याच आहेत. पण त्यावेळेस महाराजांनी विचार केला तो काय आहे. महाराजांनी विचार केला 2 घोडी मेली म्हणजे आपलं धन गेलं, 2 घोड्यांचं धन गेलं ना राज्यातनं, मग ती मरू नयेत म्हणून एक घोडा किती अंतर पळाल्यानंतर मरतो हे अंतर म्हणजे घोड्याचं अंतर आहे. आणि त्या अंतरावरती एक पागा असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला थांबायचं नाही ना, ठीक आहे, त्या घोड्याच्या पागात यायचं, घोडा चेंज करायचा. अर्थात आपण जे काही आता रेसिंग कार रेस मध्ये बघतो की तिथं स्टेशनला येते 2 मिनिटात त्या टायर चेंज होतात नाही, तसंच आहे, टायर चेंज करायचं इन्व्हेन्शन महाराजांनी त्या काळात केलं. तर हे घोड्याचं अंतर महाराजांनी त्या काळात काढलं. त्यामध्ये सह्याद्री जिथं चालू होतो तिथून पुढच्या सगळ्या पागा जर बघितलं तर तिथ्यात भीमथडी घोड्यांच्या पागा आहेत. तर त्यामुळे यातून घोडा हा भीमथडी जाऊ शकतो, आतमध्ये येऊ शकतो. तर भीमथडी घोड्यांचं हे आहे, ते त्याचं चांगलं उदाहरण आपल्याला माहिती आहे. भीमथडीच्या तटानाया यमुनेचे